शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेदा चॅनलवरती. शेतकरी बंधूंनो, हा आपल्या गावाचा प्लॉट आहे. यामध्ये आपल्याला ही पहिली फवारणी करून झालेली आहे. तर ते मित्रांनो, आपल्याला याच्यात दुसरी फवारणी करायची. दुसरी फवारणी आपल्याला सर्वात महत्त्वाची असते, ती म्हणजे कशासाठी? तर गव्हाच्या फुटव्यासाठी. आपल्याला फुटवा होणं खूप आवश्यक आहे. कारण की का, आपल्याला जर गव्हाचं उत्पादन हे वाढायचं असलं तर आपल्याला गव्हाचा फुटवा होणं खूप महत्त्वाचं असतं. मित्रांनो, आपल्याला यामध्ये ही फवारणी कोणती करायची आहे, केव्हा करायची, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर आपल्या गव्हाचं विक्रमी उत्पादन घ्यायचं असलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गव्हाला झालेला फुटवा. तर मित्रांनो, आपल्याला फुटवा कोणत्या पद्धतीने हा वाढवला पाहिजे, किंवा मित्रांनो, आता हे जे काही ढगाळ वातावरण आहे किंवा थोडंफार आभळ येत आहे, थंडी ही थोडी कमी झालेली आहे. या या वातावरणामध्ये मित्रांनो, गव्हामध्ये काळ्या माव्याचा प्रादुर्भाव सर्वात जास्त होतो. त्याच्याबरोबरच जे काही बुरशीजन्य थोडेफार जे बुरशीजन्य रोग आहे त्यांचा सुद्धा जो काही प्रादुर्भाव आपल्या गहू पिकावर होतो. तर मित्रांनो, हा जे काही प्रादुर्भाव आहे किडीचा व रोगाचा, हा कमी करण्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे. दुसरं म्हणजे फुटव्यासाठी सुद्धा. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला कोणती फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्याला बुरशीजन्य रोगावर कंट्रोल मिळेल, कीटकावर पण कंट्रोल मिळेल आणि आपला फुटवा सुद्धा व्यवस्थित होईल. तर मित्रांनो, आपल्याला ही फवारणी कोणती करायची आहे? तर मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम जे काही चॅलेंजर आहे ते 7 ml प्रति टाकीसाठी वापरायचं आहे. दुसरं म्हणजे मर्जर, हे 1 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. दुसरं म्हणजे त्याच्यासोबत आपल्याला कीटकनाशक जे काही सोनिक फ्लो, हे जे काही कीटकनाशक आहे ते 2 ml प्रति लिटरसाठी वापरून फवारणी करायची आहे. तर मित्रांनो, ही फवारणी केल्यानंतर आपल्याला जे काही फुटवा आहे तो एकदम व्यवस्थित होऊन व बुरशीजन्य रोगांचा जो काही प्रादुर्भाव ते सुद्धा कमी होईल आणि जो काही काळा मावा आपल्या गहू पिकावर येतो त्याचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होईल. तर मित्रांनो, ही फवारणी आपल्याला 31 दिवसांनंतर करायची आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या इतर गहू उत्पादक शेतकऱ्यांना नक्की शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.